शिवछत्रपतींचा संदेश आजच्या युवकांसाठी मार्गदर्शन. उद्घाटन इतिहास आपल्याला केवळ अभिमान देत नाही, तो इशाराही देतो. फितुरीतून गुलामी येते आणि एकतेतून स्वराज्य जन्माला येते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ राजकीय कर्तृत्वाचा इतिहास नाही. तो आहे धैर्य, स्वाभिमान, स्वावलंबन आणि नेतृत्व या चार स्तंभांवर उभ्या राहिलेल्या स्वराज्याचा इतिहास. आजच्या युवकांसाठी हा इतिहास फक्त वाचायचा नाही, तर जगायचा आहे. इतिहासाचा धडा भारतावर शतकानुशतकं परकीय आक्रमक आले. अफगाणी, तुर्की, इराणी, सिद्धी, मोगल, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि शेवटी इंग्रज. हे सारे प्रथम व्यापारी म्हणून आले आणि स्थानिक सहकार्यामुळे पुढे राज्यकर्ते बनले. आपण गुलाम झालो ते त्यांच्या ताकदीमुळे नाही, तर आपल्या फितुरीमुळे. छत्रपतींनी हे ओळखले. म्हणूनच त्यांनी समुद्रसत्ता उभारली, आरमार उभे केले, परकीयांचा वचक बसवला. परंतु शाहू महाराजांतर सक्षम वारस न मिळाल्याने पेशव्यांनी सत्ता हाती घेतली. त्यातून मानपानाचे वाद, गैरसमज, लोभ आणि विश्वासघात वाढला. आंग्रे, गायकवाड, दाभाडे यांसारखे निष्ठावान सरदार संपवले गेले आणि शेवटी इंग्रजांना मदतीसाठी बोलावले गेले. यातून शिकण्यासारखे एक परकीय शत्रू इतके भयंकर नसतात, जितके आपल्यातील फितुरी, लोभ आणि विश्वासघात भयंकर असतात. आरमाराची शिकवण. आजच्या काळासाठी शिवछत्रपतींनी आरमार उभारले म्हणून परकीय सामर्थ्य भारतात रुजले नाही. आज समुद्र जिंकायचा नाही, आज जिंकायचे आहे तंत्रज्ञान, विज्ञान, उद्योग आणि नवोन्मेष. जसे शिवाजी महाराजांनी आरमार उभे करून समुद्रावर वर्चस्व मिळवले, तसेच आज युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, स्पेस रिसर्च यामध्ये आरमार उभे करायचे आहे. कारण आजचे युद्ध हे शस्त्रांचे नाही, तर ज्ञान, संशोधन आणि कल्पकतेचे आहे. आजच्या युवकांसाठी आज संदेश: एकता हाच धर्म, फितुरी हाच धर्म, देशहित श्रेष्ठ, स्वहित नंतर. शिक्षण व तंत्रज्ञान हाच आजचा शस्त्रसाठा. भ्रष्टाचार, विश्वासघात स्वातंत्र्याचे सर्वात मोठे शत्रू. नेतृत्वावर विश्वास ठेवा, पण नेतृत्वाला जबाबदार ठेवा. इतिहासातून शिका, चुका पुन्हा करू नका. सैड, अहंकार नव्हे, कर्तव्य हीच खरी ओळख. स्वावलंबन हेच खरे स्वातंत्र्य. कष्ट, प्रामाणिकपणा आणि शिस्त हाच विजयाचा पाया. जय जिजाऊचा जयघोष म्हणजे आत्मसन्मानाची शपथ. आजचा धोका: नव्या स्वरूपात परकीय सत्ता आज इंग्रज जहाजे घेऊन येत नाहीत, परंतु परकीय कंपन्या, डेटा कॉलनी, डिजिटल साम्राज्य आपल्याला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडिया व्यसन, परकीय ॲप्सवर अवलंबित्व, तंत्रज्ञानातील मागासलेपणा, भ्रष्टाचारामुळे होणारे राष्ट्रीय नुकसान हीच आजची नवी गुलामी आहे. त्याला हरवण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास, जान आणि एकता यांची गरज आहे. समारोप शिवछत्रपतींनी सांगितले, मराठा मेला तर कोण जगेल? मराठा जगला तर कोण मरेल? आजचा प्रश्न आहे, आपण फितुरीने पडत गुलाम होणार का, की एकतेने व नवोन्मेषाने नवभारत घडवणार? युवकांनो, लक्षात ठेवा, गुलामीची कारण आपल्यातच होती आणि स्वराज्याचं उत्तरही आपल्यातच आहे. चला तर छत्रपतींचा संदेश आपल्या आयुष्यात उतरवूया. कर्तव्य, एकता, स्वावलंबन आणि नवोन्मेष यांच्या बराबर नवा भारत, शक्तिशाली भारत घडवूया. जय भवानी, जय शिवराय.